भोर तालुका बौद्धजन संघ सामाजिक संस्थेकडून दिनदर्शिकेचे वाटप। भोर तालुका बौद्धजन संघ मुंबई रजिस्ट्रेशन या सामाजिक संस्थेकडून भोर तालुक्यातील धम्म बांधवांना मोफत सन 2025च्या दिनदर्शिकेचे 5000 प्रतींचे जाहीर वाटप करण्यात आले। संस्थेचा मूळ उद्देश बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार व सामाजिक उपक्रमातून भोर तालुक्यातील ग्रामीण भागातील तळागाळातील धम्म बांधवांना मदत करणे, शैक्षणिक, धार्मिक व वैद्यकीय कार्यात मदत करणे असा असून दिनांक 6 व 7 जानेवारी 2025 रोजी भोर दीक्षाभूमी स्मारक भोर येथे भोर तालुका बौद्धजन संघटना मुंबई संस्थेकडून समाजातील एकूण 150 गावातील प्रत्येकी बौद्ध कुटुंबास व भोर शहर धम्म बांधवांना मोफत दिनदर्शिका मोफत वाटप करण्यात आले। तसेच धम्म बांधवांना संस्थेच्या उद्दिष्टांबाबत माहिती देण्यात आली। सदर कार्यक्रमास भोर तालुका बौद्धजन मुंबई या संघाचे अध्यक्ष आयुष्मान लक्ष्मण गायकवाड, सचिव शरद गायकवाड, उपसचिव आनंद गायकवाड, कार्याध्यक्ष सुभाष गायकवाड, सदस्य चंद्रकांत भालेराव, सदस्य रामचंद्र यादव, सदस्य राजेंद्र निकम तसेच भोर तालुक्यातील दीक्षाभूमी स्मारक समितीचे उपाध्यक्ष शंकर माने सर, सरपंच शिंद RPI एकतावादी पक्षाचे कार्याध्यक्ष सुनील मोरे, भोर तालुका भीम आर्मी अध्यक्ष महेंद्र साळुंके, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य डॉक्टर शंकर यादव, भीम आर्मीचे सचिव महेंद्र रणखांबे, दीक्षाभूमी प्रबोधन कला मंचाचे सचिव दिलीप शिंदे, अंकुश गायकवाड इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। विद्याधर कांबळे साहेब, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर रोहिदास जाधव सर, अविनाश गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय सेल अध्यक्ष अर्जुन शेलार, रामभाऊ रणखांबे, गौतम शेलार, बौद्धजन संघ पुणे सचिव अशोक आबा शिंदे, सुनंदा गायकवाड, बाळासाहेब अडसूळ तसेच साळुंखे प्रतिष्ठान यांचे विशेष सहकार्य लाभले। स्वराज लाईव्हसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे, भोर, पुणे। नमस्कार, मी वंशिता जाधव आणि आपण पाहताय स्वराज लाईव्ह। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।